बॅक टू अवर चॅनल. आपण जावा स्क्रिप्ट प्रोग्रामची सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि हे एक्झाम ओरिएंटेड पीवायक्यू आहेत, तर खूप इम्पॉर्टंट आहेत. या आधीचे पीवायक्यू तुम्हाला जर बघायचे असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आजचा क्वेश्चन आहे, राईट अन इव्हन ड्रायव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू डिस्प्ले वेदर ऍक्सेप्टेड नंबर इज इव्हन ऑर ऑड. आपल्याला युजरनी जो नंबर दिलेला आहे, आपण युजर जो काही एंटर नंबर करणार आहे तो इव्हन आहे की ऑड आहे, याच्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्टचा प्रोग्राम राईट करायचा. ठीक आहे, तर बघूया याचा आउटपुट कसा असणार आहे. तर बघा, असं आपल्याला एक युजरला एंटर करण्यासाठी एक नंबर द्यायचा. ओके, म्हणजे त्याला मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे असा की एंटर अ नंबर, आणि एक टेक्स्ट बॉक्स द्यायचा जिथे तो नंबर एंटर करेल. फॉर एक्झाम्पल मी 10 केला तर ओके, आणि आता हा 10 नंबर इव्हन आहे की ऑड हे चेक करायचं. म्हणजे चेक बटन दिलंय मी इथे. चेक केल्यानंतर आपल्याला इथे दिसत असेल की इट इज नंबर इज इव्हन. ओके, आणि जर एखादा ऑड नंबर जर मी टाकला, फॉर एक्झाम्पल 3, चेक करूयात आपण, नंबर इज ऑड. ओके, आपल्याला असा सिंपल प्रोग्राम बनवायचा आहे. याच्यासाठी कोड खूप इझी असणार आहे आणि 5 मार्क्स साठी असतं मित्रांनो हा. तर बघूयात आपण कसा असणार आहे. ठीक आहे, तर एचटीएमएल टॅग क्लोज, आणि एचटीएमएल मध्येच बॉडी टॅगच्या आतमध्ये एक फॉर्म घेणार आपण. आता यापूर्वीचे सगळे प्रोग्राम आपण फॉर्म मध्येच घेतलेले आहे. जर तुम्ही आउटपुट मध्ये बघू शकता तर हे फॉर्म मध्ये आहे. हे एंटर नंबर, टेक्स्ट इनपुट टाईप, ओके, एक बटन. तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, एक फॉर्मच लागणार आहे. ओके, तर मग बघूयात आपण फॉर्म कसा बनवला. एक फॉर्म घेतला, त्याचा नेम दिला फॉर्म 1. हे आयडी टाईप वर्क होतो फॉर्मचा, लक्षात ठेवायचा. फॉर्म क्लोज केला इथे खाली. युजरला मेसेज द्यायचा, एंटर नंबर तो लिहिलाय. त्यानंतर इनपुट टॅग घेतलाय. ओके, इनपुट टॅग मध्ये काय केलंय, फक्त टाईप पहिला टेक्स्ट घेतलाय. म्हणजे आपल्याला तिथे टाईप करायचंय म्हणून आपण टाईप काय घेतलंय, टेक्स्ट घेतलाय. आणि त्याचा नेम म्हणजेच आयडी टाईप मध्ये घेतलेला आपण त्याचा num1 म्हणून दिलेला आहे. याचा यूज आपल्याला जावा स्क्रिप्ट मध्ये होणार आहे पुढे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं बटन आहे. बघा, हा बटन दिसतोय तुम्हाला. तर बटन पण एक इनपुट म्हणूनच, इनपुट टॅग म्हणूनच घ्यायचं. फक्त टाईप मध्ये काय करायचं, तुम्हाला बटन म्हणून लिहायचं. ओके, आणि त्याची व्हॅल्यू, बटनवर जी काही आपल्याला व्हॅल्यू द्यायची असेल, चेक, डिस्प्ले, ओके, इव्हन ऑड असं काही जरी द्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही इथे लिहू शकता. मी इथे चेक दिलेलं आहे. ठीक आहे, आणि ऑन क्लिक, हे बटन क्लिक केल्यानंतर कुठे जायला पाहिजे, तर डिस्प्ले नावाच्या फंक्शन मध्ये जायचं. आणि हे डिस्प्ले नावाचं फंक्शन कुठे असणार आहे, तर स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये असणार आहे डिस्प्ले नावाचं फंक्शन. ओके, हे प्रिव्हियस प्रोग्राम मध्ये पण आपण पाहिलेलं आहे. खूप इझी आहे. तुम्ही जर एकदा दोनदा पाहिलं या प्रोग्रामला तर तुम्ही इझिली राईट करू शकता एक्झाम मध्ये. ठीक आहे, तर बघा, फंक्शन डिस्प्ले घेतलंय. आता युजरनी जे काही एंटर केलेला नंबर आहे तो num1 मध्ये सेव्ह केलेला आहे. म्हणजे युजर जो काही इथे नंबर एंटर करणार आहे तो आपण num1 या आयडी मध्ये आपण सेव्ह करणार आहे, num1 नावाने सेव्ह करणार आहे. ओके, तर मग आपण बघूयात, एक व्हेरिएबल घेतला n1 नावाचा. ओके, त्या n1 मध्ये काय केलंय, पार्सिंट इंट. म्हणजे पार्सिंट काय करतो, जी काही पुढची व्हॅल्यू आहे ती इंटिजर मध्ये कन्वर्ट करून घेतो. ठीक आहे, तर त्यामध्ये फॉर्म 1 मधला नम मधली व्हॅल्यू, मग कसं लिहितो आपण, फॉर्म 1 डॉट num1 डॉट व्हॅल्यू. ओके, ती व्हॅल्यू आपण काय घेणार आहे, n1 मध्ये घेणार आहे. आता जे काही युजरनी एंटर केलेला असेल इथे 3, 10 वॉट एव्हर, तर तो आता आपल्या n1 मध्ये सेव्ह झालेला असणार आहे. आणि आता चेक करूया की तो नंबर इव्हन आहे की ऑड. मग आपल्याकडे कंडिशन काय, इफ कंडिशन मध्ये n1 मॉड्युलर डिव्हिजन 2 इक्वल टू 0 असेल तर नंबर काय असतो, इव्हन. आपल्याला अलर्ट मेसेज द्यायचा इव्हन. आणि जर नसेल तो इक्वल टू 0 तर काय असणार आहे, ऑड असणार आहे. इतका सिंपल प्रोग्राम आहे मित्रांनो. तुम्ही इझिली हा प्रोग्राम राईट करू शकता एक्झाम मध्ये, आणि हे प्रोग्राम रिपीट होतात. ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट पीवायक्यू सोबत.